तणाव सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यामधल्या आज महत्त्वाच्या ठिकाणांवरती मॉक ड्रिल करण्यात आलं आणि हे मॉक ड्रिल नेमकं काय असतं, कशा पद्धतीने हे करण्यात आलं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी आलेली आहे पुण्यामधल्या विधान भवनामध्ये। ही माझ्या मागची जी इमारत आहे ही विधान भवन हा सगळा परिसर आहे आणि इथे खरं तर विभागीय आयुक्त बसतात, सगळ्या पुणे विभागाचे आणि विविध अधिकारी जे आहेत ते इथे बसतात। वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या स्तरातली वयोगटातली माणसं जी आहेत ती कायम इथे असतात आणि आज इथे मॉक ड्रिल करण्यात आलं। मॉक ड्रिलचा सरळ अर्थ असा आहे की उद्या जर युद्धजन्य परिस्थिती आली तर नागरिकांना माहिती पाहिजे की त्यावेळी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला रिॲक्ट व्हायचं आहे आणि त्याचा एक सराव आपण म्हणू शकतो। तर तशा पद्धतीने इथे करण्यात आला। याची सुरुवात कशी झाली तर बरोबर 4 वाजता एक बॉम्ब फोडण्यात आला। अर्थात तो खरा बॉम्ब नव्हता, अश्रुधुराच्या नळकांडी सारखा तो सगळा प्रकार होता, पण बरोबर 4 वाजता जे आहे ते या ठिकाणी ती अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली आणि सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या ऑलरेडी तिथे पोहोचलेल्या होत्या आणि यानंतर मिनिटांचं नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक हिशोब जो आहे तो अगदी मिनिटांवरती होत्या आणि जेवढ्या यंत्रणा पटकन पोहोचतील तेवढ्या या गोष्टी ज्या आहेत त्या लवकर होतात। त्यामुळे बरोबर 4:01 त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली, जी अगदी साहजिक होती। या बिल्डिंगमध्ये काम करणारी जी सगळी लोक आहेत ती सगळी खाली उतरायला सुरुवात झाली। लोकांमध्ये एक प्रकारचा गोंधळ जो आहे तो 4:01 निर्माण झाला। बरोबर 4:02 इथे आपण ॲम्ब्युलन्स यांनी मागवलेल्या होत्या, तर त्या ॲम्ब्युलन्स आल्या। खरं तर प्रत्यक्ष घटनेच्या वेळी असं होणार नाही, कारण त्यांना अचानकच सांगितलं जाईल, पण साधारण घटनाक्रम काय घडलेला आहे समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर 4:03 सैनिक जे आहेत तर ते इथे पोहोचलेले होते आणि त्यांनी वरती जाऊन लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली होती। अशा आपत्तीमधली पहिली गोष्ट काय असते तर लोकांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। मग ते जखमी असोत किंवा जखमी न झालेले असोत, जे कोणी असतील ते ज्यांना मदतीची गरज आहे, लोक घाबरलेले असतात, अचानक हे सगळं घडलेलं असतं। त्यामुळे 4:03 ते करण्यात आलं। त्यानंतर 4:04 डॉग स्क्वॉड इथे आलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा बॉम्ब आणि अशा घटना घडतात तेव्हा पहिल्यांदा जे काही त्याच्यामधनं चेक केलं जातं, जे काही पहिल्यांदा त्याचा तपास केला जातो, तर डॉग स्क्वॉड जे आहे ते पहिल्यांदा घटनास्थळी येतं। त्यामुळे इथे पहिल्यांदा डॉग स्क्वॉड आलं। त्याच वेळी स्ट्रेचरवरनं माणसं खाली आणली जात होती। अर्थात मी मगाशी म्हणतात तसं की हा बॉम्ब खोटा होता, पण नेमकं काय घडू शकतं याचा हा सगळं प्रॅक्टिस होती। त्यामुळे स्ट्रेचरवरनं माणसं खाली आणायला सुरुवात झाली होती। जे जखमी होते त्यांना सुद्धा खाली आणलं जात होतं। त्यानंतर 4:05 बॉम्ब स्क्वॉड जे आहे ते इथे आलं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा परिस्थितीमध्ये जर का बॉम्बची सगळी परिस्थिती असेल आणि असं काही घडलेलं असेल तर बॉम्ब स्क्वॉड जे आहे ते 4:05 आलं। त्यानंतर 4:05 अग्निशमन दलाची गाडी आली। बऱ्याचदा बॉम्ब फुटल्यानंतर आग लागते, विशेषतः सरकारी कार्यालय आणि हे जर असेल तर मोठ्या प्रमाणावर कागद असतात, त्यासोबतच लाकडी गोष्टी ज्या आहेत त्या असतात। त्यामुळे त्यानंतर अग्निशमन दल आलं। त्यानंतर 4:06 NCC कॅडेट्स जे आहेत ते इथे आले आणि त्या NCC कॅडेट्सनी लोकांना धीर द्यायला सुरुवात केली, त्यांना मदत करायला सुरुवात केली। त्यामुळे NCC कॅडेट्स आले आणि त्यानंतर 4:10 NDRFची जी टीम आहे जी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची मानली जाते, विशेषतः आपत्कालीन जर परिस्थिती असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला NDRFची मदत घेतली जाते। त्यामुळे 4:10 NDRFचे लोक आले। ते अत्यंत प्रशिक्षित असतात अशा आपत्कालीन स्थितीमध्ये काम करण्यासाठी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना वाचवण्याचं प्रशिक्षण जे आहे तर ते त्यांना दिलं जातं। त्यानंतर 4:11 जे आहे ते ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्समधनं हे जे सगळे जखमी होते तर यांना रुग्णालयात न्यायला सुरुवात झाली। 4:18 बॉम्ब स्क्वॉड जे आहे तर ते या ठिकाणी आलं। मी जसं मगाशी म्हटलं तर बॉम्ब स्क्वॉडने जो बॉम्ब आहे तो डिटेक्ट केलेला होता, बॉम्बची गाडी आली आणि त्यानंतर तो बॉम्ब डिफ्यूज होण्यासाठी तिथे पाठवण्यात आला। बरोबर 4:20 याच ठिकाणी जिथे मी उभे आहे तिथे एक व्यक्ती आली आणि त्यांनी भोंग्यामधनं सूचना दिल्या की जे अजून कोणी राहिलेले आहे तर त्यांनी आता तळमजल्यावरती या, घाबरू नका आणि आपली मोहीम जी आहे ती पूर्ण झालेली आहे, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि साधारणपणे 20 मिनिटामध्ये पुण्यामधल्या या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विधान भवनामध्ये जे काही मॉक ड्रिल केलं होतं ते संपलं असं जाहीर करण्यात आलं। मी जसं म्हटलं तसं की ही काही परिस्थिती प्रत्यक्ष अशी घडत नाही, प्रत्यक्ष ह्या सगळ्या यंत्रणा पोचायला वेळ लागतो, कारण यांचे ऑफिसेस वेगळ्या ठिकाणी असतात, घटना वेगळ्या ठिकाणी घडलेली असते, मध्ये ट्रॅफिक असतं, अनेक शेकडो अडचणी असतात। पण असं असताना सुद्धा अशी जर परिस्थिती आली तर लोकांनी नेमकं काय करायचं आहे, कुठल्या यंत्रणा अशा वेळी काम करतात याची माहिती होण्यासाठी, याचा सराव होण्यासाठी या ज्या अशा पद्धतीच्या ॲक्शन्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। 71च्या युद्धाच्या वेळी सुद्धा
भारतामध्ये मॉकड्रिल केलेले होते आणि त्यानंतर आताच खरं तर मधल्या काळात झाले नाही, त्यानंतर थेट आताच मॉकड्रिल झालं। काही IT कंपनी किंवा अनेक ठिकाणी ते पुन्हा एकदा प्रॅक्टिस म्हणूनही केले जातात मॉकड्रिल्स, पण सार्वजनिक स्थितीमध्ये आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांमध्ये हे केले गेले नव्हते। पण ज्या पद्धतीने भारत पाकिस्तान तणाव सत्य आहे तर तो बघता एक खबरदारीचा उपाय म्हणून आता सरकारने मॉकड्रिल आज केलेले आहेत आणि जवळपास 244 ठिकाणी ही मॉकड्रिल करण्यात आली आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा 4 ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आली। तर त्यातल्याच एका मॉकड्रिलचा आपण आढावा घेतला। मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल। इंटरेस्टिंग माहिती आणि व्हिडिओसाठी सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज वालासह नेहा सराफ, सकाळ, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।